रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. शिरगावच्या सरपंच सुरेखा न्यारे यांची हत्या अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकर ताब्यात. शावडी तालुक्यातील शिरगावच्या सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे वय 50 यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नारपोली तालुका भिवंडी पोलिसांनी संशयित प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील वय 40 याला ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासानुसार सुरेखा न्यारे आणि प्रकाश पाटील यांच्यात काही काळापासून जवळचे संबंध होते. सुरेखा यांनी वारंवार लग्नासाठी आग्रह धरल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. याच कारणातून संशयिताने हत्येचा कट रचल्याने पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास प्रकाश पाटील यांनी सुरेखा न्यारे यांना पंढरपूरला जाऊया असे सांगून मोटारीतून गावाबाहेरील लिंडोरी येथील शेतात नेले. तेथे असलेल्या जनावरांच्या शेडमध्ये त्याने गळा दाबून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह मुंबई परिसरातील समुद्रात टाकण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्यासाठी तो भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे गेला. तेथून त्याने आपल्या भाच्याला फोन करून पुढील योजना सांगितली. मात्र भाच्याने सतर्कता दाखवत पोलिसांना माहिती दिल्यानंतर नारपोली पोलिसांनी तातडीने कारवाई करून संशयिताला ताब्यात घेतले. सुरेखा न्यारे या गेली 2.5 वर्ष शिरगावच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या हत्येमुळे शिरगावसह संपूर्ण शावडी तालुक्यात खळबळ उडाली आहे. नारपोली पोलिसांनी या घटनेची माहिती शावडी पोलिसांना दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल सोनूने करत आहेत. दरम्यान संशयित प्रकाश पाटील आणि सुरेखा न्यारे हे एकाच गल्लीत समोरासमोर राहत होते. दोन्ही कुटुंबामध्ये शेतातील कामामुळे जुने संबंध असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हत्येची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. विन टीव्ही मराठीसाठी शावडीहून नथुराम डवरी. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.